तुलसी इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आपल्या विद्यार्थिनी वैशाली तांबे सी प्रोग्रामिंगचे विद्यार्थिनी आहेत, त्यांना भेटणार आहोत। त्यांनी कोर्स मध्ये काय काय शिकले ते आज आपल्या सोबत शेअर करणार आहेत। वैशाली, तुमचा परिचय करून द्या। माय नेम इज वैशाली किशोर तांबे। मी वैजापूर तालुक्यातून आहे। इथे तुलसी इन्स्टिट्यूट मध्ये C++ हा कोर्स शिकण्यासाठी आलेला आहे। माझं शिक्षण डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन मधून कंप्लीट झालेला आहे आणि पुढे डिग्रीसाठी मी हा कोर्स करत आहे। अच्छा। वैशाली, तुम्ही हा जो कोर्स जॉईन केलाय तर तो म्हणजे का जॉईन केलाय आणि आपल्या इथे का जॉईन केलेला आहे? मी हा कोर्स का जॉईन केलाय तर हा कोर्स एक C and C++ हा कोर्स असा आहे जे की त्यावरून आपण पुढच्या सगळ्या ज्या कोडिंगचे लँग्वेज असतं ना ते सोपे जाते म्हणून जॉईन केलं। आणि इथे का जॉईन केलाय, आम्ही आधी भरपूर सारे कोर्स लावण्याने भरपूर सारे इन्स्टिट्यूट बघितले, तर बाकीच्या इन्स्टिट्यूट पेक्षा हा इन्स्टिट्यूट आम्हाला खूप भारी वाटला आणि स्टाफ पण खूप छान वाटला, त्यामुळे आम्ही हा कोर्स इथे जॉईन केलाय पुढच्या करिअर साठी। हो, त्याच्यातनं तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात आणि पुढे तुम्ही ऍडव्हान्स गोष्टी, तुम्हाला पुढे कोणकोणत्या ऍडव्हान्स गोष्टी त्यातून असणार आहे पुढे या कोर्सच्या आधारावर? पुढे आम्हाला जावा, C++, पुन्हा पायथन आणि इमेजेस सिस्टम, मेन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इमेजेस सिस्टम असतं, तर ते खूप C++ कन्सेप्ट क्लिअर झाला की ते सोपं जातं। अच्छा, म्हणून तुम्ही हा सी प्रोग्रामिंग हा कोर्स जॉईन करायचा ठरवलंय। ठीक आहे, चालेल। तुम्ही याच्यामध्ये एक तुमच्या असाइनमेंट वगैरे ओपन करून दाखवले कधी? नाही, एअरलिफ्टची असाइनमेंट आहे। एअरलिफ्ट म्हणजे आपल्याला चेक करायचं आहे ते प्रोग्राम मध्ये, त्या सिंटॅक्स मध्ये टाकून, तर आम्ही प्रोग्राम रन करून त्याचे प्रिंटशॉट घेऊन खूप सारे असाइनमेंट असे करून ठेवले आहे। तर आता याच्यामध्ये 2025 हे नॉट एअरलिफ्ट आहे। अच्छा, आणि 2000 हे एअरलिफ्ट आहे। या सर्व असाइनमेंट तुम्ही स्वतः सबमिट पण केले आहेत एरामध्ये? हो, एरामध्ये सबमिट पण केले आहे। एराचं ऍप्लिकेशन बद्दल पण थोडस सांगा की एराच्या ऍप्लिकेशन मुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही एरा जे MKCL लर्नर ऍप आहे त्याबद्दल पण सांगा, त्याचा तुम्हाला कसा आणि कुठे कसा वापर झालाय, तुम्ही कसा त्याचा वापर केलाय एरासाठी किंवा शिकण्यासाठी हा कोर्स, तर ते सांगा एकदा। जे एरा MKCL लर्नर ऍप जे आहे ना त्याचा यूज चांगल्यापैकी होतो आणि ते जे आहे ना आपण इथे नाही समजलं, जे मी की घरी गेल्यावर आपल्याला जेव्हा टाइम असतो तेव्हा तो व्हिडिओ आपण रिपीट बघू पण शकतो आणि त्याने आपले चांगले कन्सेप्ट क्लिअर पण होतात। म्हणजे MKCL लर्नर ऍप तुम्ही घरी गेल्याच्या नंतर पण ते वापरले? त्यामध्ये तुम्ही काही असाइनमेंटचे नोट्स काढलेले आहेत? हो, नोट्स काढलेले। ह्या कधीपासून सुरू केलं तुम्ही काढणं? कोर्स सुरू झाला त्या दिवशी? कोर्स सुरू झाला त्या दिवशीपासून आम्ही सगळ्या नोट्स काढलेल्या आहेत, प्लस त्यामध्ये जेवढ्या असाइनमेंट आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे त्यात पूर्ण यामध्ये लिहिलेलं आहे। त्यामध्ये इंटरव्ह्यूची पण तयारी होती, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण होते, ते पण आम्ही पूर्ण सॉल्व्ह केलेले आहेत। असाइनमेंट आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि इंटरव्ह्यू जे होते ते क्वेश्चन जे मेन होते ते आम्ही सगळं नोट्स करून घेतलेले, जेणेकरून तुम्हाला नंतर पण ते घरी असल्यावर पण आणि पुन्हा जेव्हा कधी आपल्याला त्याची गरज पडली ते नोटबुक आपले सोबतच असते। हो, चालेल। आणि यामध्ये तुम्ही हे जे सगळं नोट केलेलं आहे तर हे तुम्ही घरी केलं की इथं बसून केलं की ऍप्लिकेशनच्या मदतीनं घरीच केलंय? नाही, आम्ही जसं शिकत गेलो नाही तसं नोट करत गेलो। जी असाइनमेंट झाली इथे पूर्ण करायचे, फोटो काढायचे, आम्ही रूमवर गेल्यावर ते लिहायचं। रूमवर गेल्याच्या तुम्ही समजा हे सगळे नोट्स आम्ही आमची ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायचो आणि तेच आम्ही रूमवर गेल्यानंतर हे करायचो। आता तुम्हाला सी प्रोग्रामिंग साठी जे विद्यार्थी आहेत किंवा त्यांना ऍडमिशन करायचंय तर त्यांनी हा कोर्स करायला पाहिजे की नाही किंवा का करायला पाहिजे ते एकदा थोडक्यात सांगा। करायला पाहिजे की नाही, तर हा कोर्स नक्कीच करायला पाहिजे, कारण की पुढे भविष्यात खूप उपयोग पडतो, कारण की आजकाल डिजिटल याच सगळं आहे। आणि कोर्स का करायला पाहिजे तर C and C++ ह्या थोड्या बेसिक आहे आणि बेसिक क्लिअर असलं की पुढे भरपूर जातात, बाकीच्या लँग्वेज खूप सोप्या जातात। बाकीच्या लँग्वेज साठी C and C+ करायला पाहिजे। आता तुमचा हा ऍडव्हान्स कोर्स चालू आहे, तुमचं ग्रॅज्युएशन पण झालेले आहे आणि तुमचा हा ऍडव्हान्स कोर्स आहे,
ठीक आहे. तर मग काही विद्यार्थी आपल्याकडे MSCIT पण जॉईन केलेले काही विद्यार्थ्यांनी, तर त्यांना तुम्हाला काय सांगा असं वाटतंय? तुम्ही आता ऍडव्हान्स कोर्स करताय, त्यांनी MSCIT हा जो कोर्स त्यांनी जॉईन केलेला आहे, बेसिक कम्प्युटर कोर्स येतो, तो त्यांनी जॉईन केलेला आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय सांगा वाटतं विद्यार्थ्यांना? MSCIT विद्यार्थ्यांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही जो कोर्स करताय तो पूर्ण लक्ष देऊन करा. एरा लक्ष देऊ नाही का, पुन्हा घरी गेल्यानंतर लक्ष द्या, पुन्हा त्यातले जे मेन पॉईंट ते नीट नोट करा. आणि MSCIT नंतर भरपूर सारे कोर्स असतात जेणेकरून आपण करिअर मध्ये भरपूर सारे ऑपॉर्च्युनिटी निघतात. जसे की C++ केल्यानंतर आपण जॉब पण करू शकतो. तर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करू शकतो, इमिडिएट इंजिनियर म्हणून जॉब करू शकतो, पुन्हा गेम डेव्हलपर म्हणून जॉब करू शकतो, सिस्टम इंजिनियर म्हणून जॉब करू शकतो. अच्छा. म्हणजे MSCIT बेसिक कम्प्युटर कोर्स झाल्याच्या नंतर ते ऍडव्हान्स करू शकतो आपण, जेणे की आपण स्टार्टिंग C पासून करतो, नंतर C++, म्हणजे जावा, पायथन असे खूप सारे कोर्सेस असतात आणि खूप सारा फायदा असतो. वैशाली, छान तुम्ही इंट्रोडक्शन करून दिलं तुमचं स्वतःचं आणि माहिती पण सांगितली C प्रोग्रामिंग ह्या कोर्स साठीची. तर थँक्यू.